मैत्रिणींनो, माझं कुटुंब हे आगळं वेगळं आहे. 50 लोकांचं कुटुंब आणि 50 लोकांच्या कुटुंबामध्ये एका महिन्यासाठी माझ्या कुटुंबामध्ये दिवसाचे 400 म्हणजे महिन्याच्या 12,000 पोळ्या लाटावे लागतात. तर आजचा व्हिडिओ हा खूप वेगळा आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. मी अगदी मनापासून तुमचं माझ्या संसारवेल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय नवीन माहिती देते याचं मी फक्त तुम्हाला छोटंसं गणित सांगते की माझ्या मेसचे डबे किती आहेत, तसेच मला महिन्याला भाजीपाला किती लागतो, मला गहू किती लागतो, मला तांदूळ किती लागतो किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीला मला स्वतःहून फेस करावं लागतं आणि माझ्या व्यवसायात मला किती म्हणजे कुठल्या गोष्टींचं काय सगळं स्ट्रक्चर मी संपूर्ण महिन्याचं सांगते. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आलेलं आहे आणि पावसाळी वातावरण झालंय मैत्रिणींनो, खूप छान वातावरण झालंय, पण परंतु पाऊस नाही, त्याच्यामुळेच एक नाराजी आहे सर्वांचीच. पावसाळी वातावरण असल्यामुळे मी पण बाहेरून बरंचसं मला किराणा वगैरे आणायचं होतं, पेंडिंग सामान होतं बरंचसं आणायचं राहिलेलं, ते मी आणण्यासाठी बाहेर गेले होते आज. तर भरपूर अशी खरेदी केली, ती म्हणजे संपूर्ण अशी मेसचीच केली मैत्रिणींनो. आपल्या मेकअपची वगैरे काही खरेदी नाही केलेली मी, संपूर्ण अशी खरेदी केली की त्या खरेदीचं मी पूर्ण महिन्याचं माझं स्ट्रक्चर सांगते. माझ्या मेसला भाजीपाला किती लागतो, तसेच मला गहू किती लागतो, मला तांदूळ किती लागतो किंवा मला कोणत्या कोणत्या गोष्टींना मला सगळंच म्हणजे फेस करावं लागते, ते मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगते. तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत. आता मैत्रिणींनो, खरं तर मेसच्या व्यवसायाबद्दल बोलायचं म्हटलं तर फक्त मेसचा व्यवसाय मी करते एवढं बोलून काही चालत नाही. तर त्यासाठी मला तांदूळ किती लागतो, मला महिन्याला गहू किती लागतो, मला महिन्याला तेल किती वापरावं लागतं, तसेच मला ते पण अगदी योग्य प्रमाणामध्येच संपूर्ण भाजीपाला किती लागतो किंवा पोळ्या वगैरे किती लागतात इथपासून संपूर्ण नियोजन करणं यालाच तर खरं महत्त्व असतं या मेसच्या व्यवसायामध्ये. आणि हे नियोजन करणंच हे खूपच महत्त्वाचं असतं, कारण की नियोजन नसेल तर कुठलाच बिझनेस असा करताच येत नाही. तर हा मी बिझनेस जवळजवळ 2021 पासून सुरू केलेला आहे, म्हणजे जवळजवळ 4-4.5 वर्ष तर कंप्लीट होऊन गेलेले आहेत मी. आता खरं सांगायचं झालं तर माझे जवळजवळ सकाळी माझे 48 ते 50 डबे असतात आणि संध्याकाळी हे 48 ते 50 डबे असतात. आता होतं असं की मला बऱ्याचशाच वेळा काही ताईंनी कमेंट केली की तुम्ही डबे थोडेच भरताना दिसता आणि तुम्ही सांगता डबे एवढेत म्हणून. परंतु मला असा विषय होतो की माझे डबे असे 2 ते 3 टप्प्यामध्ये जातात. काही कॉलेजच्या किंवा अशा हॉस्टेलच्या वगैरे मुलामुलींचे जे डबे असतात ते काही ठराविक वेळामध्येच द्यायचे असतात किंवा सर्व्हिसमॅनचे जे डबे असतात तेही काही ठराविक वेळेमध्ये देता येतात. कारण की असे सगळे डबे मला एक साथ भरता येणार नाही किंवा त्याचा व्हिडिओ बनवता येणार नाही, असं होते माझ्यासाठी. तर काही हरकत नाही, कमेंट केली याबद्दल काही नाही वाटत मला, धन्यवाद. कारण की तुम्हालाही एक तुमच्या मनात जी प्रश्न आहे की डबे एवढे थोडे सांगतात ताई आणि डबे तर म्हणतात की 50 आहेत हे आहेत, परंतु 50 डबे आहेत माझ्याकडं, सकाळचे 48-50 आणि संध्याकाळचे 48-50. तर त्या डब्यांसाठी मला एवढं नियोजन करावं लागतं की टोटली मला भाजीपाला वगैरे सगळाच म्हणजे. आता खरं सांगायचं झालं तर मला जवळजवळ प्रत्येक आठवड्याला मला 2 किलो वांगे, एक भाजी करायची म्हटलं तर 2 किलो वांगे, 2 किलो भेंडी तर वास होतच नाही, भेंडी 4 ते 5 किलोच लागते. तसा विचार केला तर मला हे 15-15 किलोचे एका महिन्यासाठी 2 तेल डबे लागतात. तसेच मला एक आता माझ्या पाठीमागं दिसते व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो, 30 किलोच्या तांदळाची बॅग आहे. तर ती 30 किलोच्या तांदळाची बॅग मला एका महिन्यासाठी बरोबर 2 बॅग लागतात आणि गहू मला 1.5 क्विंटल म्हणजे 150 किलोच लागतात. 1.5 क्विंटल म्हणजे 150 किलोच लागतात गहू. तर असं संपूर्ण माझं नियोजन असतं. तसेच ह्या पालेभाज्यांचं मला आता मेथीचं हे पालक भाजी आहे, आता माझ्या फ्रीजमध्ये पण आहेत 3 जुड्या, तर मला ह्या 6 जुड्यांची भाजी करायला भरपूर होते आणि पालक भाजी सर्वजण आवडीनेही खातात. तसेच आता ही मेथी आहे, मेथीचंही मला कढण करायचं असतं, असे मला 2 डबे लागतात तेलाचे. 2 डबे आरामशीर लागतात. आता ही आहे मेथी. ही मेथी माझ्याकडं फ्रीजमध्ये काही होती, पण बाहेर गेल्यामुळे मी मेथी काही आणली. तर हे पाहू शकताय भरपूर असा भाजीपाला आणि हा जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसाचा भाजीपाला आहे. जास्त फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडं जागा पण अवेलेबल नसती. फ्रीज हे आपलं ठराविक ह्याच्या पुरतंच असतं, त्याच्यामुळे मी फ्रेशच भाजीपाला आणते आणि फ्रेशच भाजीपाला वापरते मेससाठी. काय करते असंच नाही, तर त्याच्या पाठीमागे भरपूर अशी जबाबदारी, प्रेम, माया, जिव्हाळा आणि त्याच्यातून जे मिळणारं समाधान असतं ना, ते तर खूप वेगळंच असतं. तर त्याच्यासाठी मी अशा भाज्या वापरते. हा भोपळाही मला 2 किलो लागतो एका दिवसाच्या भाजीसाठी 2 किलो भोपळा लागतो मला. ही भेंडी आहे 3 किलो. तसेच आता हे वांगे आहेत, 3 किलोच वांगे आहेत हे पण. आता हे सिमला मिरची 1.5 किलो आहे आणि आता हे घोसावळे आहेत. हे घोसावळ्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर हे केलं तर हा घोसावळे पण 3 किलोचा आहेत मैत्रिणींनो. प्रत्येक वेळेस भाजी करताना मला जवळजवळ 3-3 किलोच सगळं प्रमाण लागतं. भेंडी ही जास्त लागते, कारण की भेंडी ही आपल्याला
तळून घेतल्याच्या नंतर हे होते. आणि आता दोडके पिशवीतून बाहेर काढलेल्या मैत्रिणीनं तर ते तुटण्याची शक्यता असते. दोडके पण 3 किलोचे आहेत बघा. तर अशा वेगवेगळ्या भाज्या करताना मी कडधान्य ते पण वापरते. आता कडधान्य जर का मी भिजत टाकले तर मला कडधान्यही भरपूर लागतात. आणि माझ्या पोळ्या जर का विचार केला तर माझे जवळजवळ 50 डबे आणि माझ्या घरातले 4-5 व्यक्ती समजा, तर माझ्या कुटुंबातच मी समजते की आता माझ्या कुटुंबातच जवळजवळ 54 म्हणजे 54 माणसांचा स्वयंपाक रोज सकाळी आणि रोज सकाळी संध्याकाळी 54 माणसांचा स्वयंपाक बनतो. तर त्यासाठी मी काय काय करते किंवा कसं माझं संपूर्ण लाईफस्टाईल आहे ते नक्कीच तुम्ही रोजच्या व्हिडिओमध्ये दैनंदिन जीवनामध्ये पाहता. आणि रोज 54 लोकांची जबाबदारी, त्याच्यातून मिळणारं जिव्हाळा, प्रेम, समाधान हे पण माझ्यासाठी भरपूर असं असतं. आता पोळ्या म्हटलं ना मैत्रिणींनो, तर जवळजवळ 54 लोकांच्या पोळ्या म्हटलं 50 डबे पकडा. माझ्या कुटुंबात कधी आम्ही भाकरी वगैरे करतो किंवा काही, परंतु 50 पोळ्यांना सरासरी जवळजवळ 200 पोळ्या तर आरामशीर लागतात सकाळी आणि 200 संध्याकाळी. तर वहिनी खूप छान पोळ्या करतात आणि मला पोळ्यांचं कधी टेन्शनच येऊ देत नाहीत त्या. आणि 200 पोळ्या जर का सकाळी 200 पोळ्या संध्याकाळी, तर साधं सरळ गणित आहे मैत्रिणी. दिवसाच्या 400 आणि एका महिन्याच्या 12,000 अशा पोळ्या होतात. तर पोळ्या ह्या खूप छान अशा आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळं करता करता त्या गोष्टीचं संपूर्ण हिशोब वगैरे पण करावं लागतं. कुठेतरी आपल्या पाकिटाला कात्री बसणार नाही किंवा कुठेतरी आपल्याकडून काही चूक होणार नाही याचाही देखील भरपूर हिशोब ठेवावा लागतो. हा हिशोबही प्रत्येक गोष्ट आणल्याच्या नंतर ती किती दिवस आपण हे केली, यूज केली किंवा किती दिवसात संपली. आज तुझी माझी भेट नाही झाली तरी ही पण एक मनोरंजनाचं असतं. कुठे गेली होती तू? मध्ये करणार म्हणे म्हणे रुसली. आता मी मेसचा व्यवसाय करते म्हणून त्याबद्दल काही बोलण्यासारखं नाही, पण सर्वात जास्त आनंद मोठा याच्यामध्ये सर्वात जास्त अशा आपल्या अनोळखी लोकांचीच खरंच जिव्हाळा, प्रेम, आपुलकी असं भरपूर असं भेटतं. त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी वगैरे किंवा आपल्याबद्दल त्यांना आपुलकी, अशी भरपूर असे वेगवेगळे प्रसंग येतात. भरपूर असे अनुभव वेगवेगळे असतात. सगळ्यांसाठी त्यांच्यासाठी आपण एक आनंदाची बाब असतो आणि तेही आपल्यासाठी एक आनंदाची बाब असतात. असे वेगवेगळ्या अनुभवातून माझ्या मेसचा व्यवसाय चालतो. आणि याचा आगळा वेगळा संध्याकाळी रोज मी जर का माझ्या आयुष्याचा आढावा घेतला ना मैत्रिणींनो, तर खूप चांगला दिवस जातो आणि खूप फ्रेशही दिवस जातो. काहीतरी वेगळं असं मला वाटतं. तर मेसचा बिझनेस हा सगळ्यात जास्त म्हणजे एका स्त्रीची मेहनत आणि त्याच्या मागे लपलेली एक खरोखर कष्टाची एक परिसीमा असते मैत्रिणींनो. तर याच्यातून एकच सांगू शकते, सुरुवात जरी छोटी असेल ना मैत्रिणींनो, तरी पण स्वप्न देखील नक्कीच मोठे पाहायला पाहिजेत. कारण की आपण स्वप्न छोटे पाहिले तर आपण त्या अगदी यशाच्या पायरीपर्यंत पोहोचायचं म्हटलं तर आपण कमीत कमी 10-20 पायऱ्यांचा तरी आपण अंदाजा लावला पाहिजे किंवा यशाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याचा एक अंदाजा लावला पाहिजे. तेव्हा आपण कुठंतरी तिथल्या एका खालच्या पहिल्या 1 नंबरच्या पायरीपर्यंत पोहोचू शकतो. तर चला, आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यावर तुम्हीही जर का घरापासून लांब राहत असाल, तुम्हीही असा एक मेसचा डब्बा खात असाल, तर त्या तुम्हाला या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक तर बनतेच आणि एक छोटीशी तुमची कमेंटसुद्धा असू शकते. तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगा.